आणि दुसऱ्या बाजूला टीम साई स्पोर्ट्स कदमपाडा बऱ्याचशा संघांना पराभूत करून मेगा फायनल मध्ये दाखल झालेत. पहिला चेंडू वाईड आलाय. दुसरा बॉल दिशा दिली तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना प्रेक्षक वर्गांची देखील भरपूर गर्दी आज या मैदानावरती. सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेलं सुंदर गोळ मैदान आणि त्याच्यामध्ये रंगलेली ही स्पर्धा शरीरावरती जाऊन आढळतोय. हो डायरेक्ट हिट झालं. तिसरा पंचांची तर मागणी केली आहे. काय इकडे काय चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. गॉन. OUT आउट. विलास पवारकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि लगातार 3 षटकार आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. विलास पडवल पहिले सर तुम्ही पवार बोलले त्यात आमची काही चुकी नाही. विलास पडवल ना विलास पवार पण 2-2 आहेत ना. विकेट आली. महत्वाच्या क्रुशियल मोमेंटला आलेली ही विकेट आणि आता साई स्पोर्ट्स कदमपाडा संघाचा हुकुमाचा एक्का आता तंबूच्या आश्रयाला शून्यावरती बाद होत असताना चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती रोहित डावकराचा हाताचा हा बॅटर ताकद भरपूर आहे या खेळाडूकडे. उंची देखील. गोलंदाज तयार. यावेळी देखील फटका चांगला. स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक आहेत एकच आणि एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने संघाच्या टोटलचा विचार केला तर 2 धावा फलकावरती. योगेश सर देखील उपस्थित होत आहेत. तुमचं वेलकम सर. सर हार्दिक स्वागत. ओ फटका डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फटका जबरदस्त. आणि आकाश माडसे सर एवढे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले असते तर आता कदाचित कदम पडायचा जागी तुम्ही असते. ते महत्वाचं आहे. अध्यक्ष आहेत. ऍक्शन रिप्लाय नाही. षटकाराला मजाच नाहीये. मजा कशाला तर आकाश माडसे सर सध्या ऑन स्क्रीन. त्यामुळे 2 मिनिटं मॅच थांबवा. गाडी येते. बरोबर जर आपण विचार केला तर या स्पर्धेचा 5वा दिवस आणि गेले 5 दिवस आपण ज्यांची आतुरतेने वाट या स्पर्धेमध्ये पाहतोय सन्माननीय श्री
ठाणे ग्रामीणचे शिवसेना प्रमुख सन्माननीय कांतीलालजी कंटे साहेब नुकतं शुभागमन झालंय त्यांचं वेलकम सर हार्दिक स्नेह स्वागत. त्याचबरोबर आमचे प्रेम मित्र रोहनजी घोडे सर ते देखील उपस्थित होत आहेत. वेलकम तुमचं सर हार्दिक स्वागत. सातत्याने जर विचार केला तर कंटे साहेबांचा मोलाचं सहकार्य आमच्या स्पर्धेसाठी लाभला असे कांतीलालजी कंटे साहेब ते नुकताच उपस्थित आहेत. वेलकम तुमचं सर हार्दिक स्नेह स्वागत. वळूयात मैदानाच्या आतमध्ये जिथे पंकजने आपली बॅट आता खोलली आहे आणि लगातार 2 षटका ठोकलेत. तिसरा आला तर 500. हो 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 वाईट बॉल आलाय. बॅकअप चांगला आहे. 555 विलास पडवल कडनं शुभम पवार कडनं देखील 500 रुपये. नाही कदम पाडाचा शुभम. हा तुमचा शुभम. हो 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 उलटा लागलाय. नाही 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 थांबवला की 15 धावा आल्यात. आता विकेट टाकायची नाहीये. येणारा हा डॉट बॉल. आता 12 बॉल अजून शिल्लक आहेत आणि 15 धाव फळकावरती आहेत. स्पीडअप करा. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती नितीन. त्याचबरोबर आमचे कुमार बाबरे सर त्यांचे 5 दिवस तुम्ही त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकलात. आवाज असे जादूगर आहेत. त्यांचं देखील कौतुक या माध्यमातून. त्यावेळेस पंचांकडे अपील आणि यस इट इज वाईड बॉल. 16 धावा फलकावरती. जवळजवळ अर्धा कदम पडा गावी ते आलाय. सगळे झालेत. उमरोली सुद्धा आली आहे. म्हणजे सगळे सातपडे. पुल टॉस हवेत. क्षेत्ररक्षक आहेत. चुकी होणार नाहीये. फलंदाज आता बाधा. आदेश सूरजला थांबवला. विश्वासच नाही ना. ते सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे का सूरजला पाठीमागे ठेवलं तर 3 षटकांची मॅच आहे. कदाचित विकेट गेली तर सूरजला भैरवीच्या षटकामध्ये सूरज बॅटिंग चांगली करतो म्हणून सूरजला पाठीमागे ठेवलं. ते सगळ्यात महत्वाचं आहे. सोळा धावांवरती गर्दी भरपूर आहे मैदानावरती. मला वाटतं जवळजवळ अर्धी गर्दी सातपाड्यांचीच आहे. आदेश स्ट्राइक वरती. हो हो फटका दमदार आहे. ऑन साइडला एक्झिक्यूट केला. तिथं सांगितलं पंकजनं की एक सिंगल. सतरा धावा. हो 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 यावेळेस विचार केला. आता तर अपील केली होती व्हाईट बॉल साठी पण नाही. पंचाने सांगितलं की फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल जो मात्र येत असताना पहिल्या मिळेल गतीमध्ये थोडंसं केलाय परिवर्तन. 17 धावा फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. दुसऱ्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील कारण बॅटिंग लाईनअप भरपूर तगडा. जेबी स्पोर्ट्स काटेचेवाडी संघाचा गोलंदाज तयार नितीन. फटका दमदार. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. इट्स आउट ऑफ द. दुसऱ्या धावेचा नाही केला प्रयत्न. आली एक सिंगल. आता 24 धावा फलकावरती आणि 1 चेंडू अजून शिल्लक आहे. इथून या बॉलवरती आदेश देखील आक्रमकतेची भूमिका साकारेल का आणि साकारणं गरजेचं आहे. आता इथे विकेट गेली तरी फरक पडत नाही कारण सूरज पडवल नावाचं वादळ अजून देखील डगआउट मध्येच आहे कारण शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. दुसऱ्या बाजूला पंकज चांगल्या लय मध्ये बॅटिंग करतोय. इथे एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न.
झाल्या 2 इथे कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल 26. हा जावा ना जावा. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे सन्माननीय शिवसेना प्रमुख सन्माननीय कांतीलालजी कंटे साहेब यांचा विशेष सन्मान मी काशीनाथ सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान जो मात्र आमच्या मुख्य मंचावरती करायचा. नंबर 1 फोकस आहे आमच्या स्टेजवरतीच. ठाणे जिल्हा ग्रामीणचे शिवसेना प्रमुख सन्माननीय कांतीलालजी कंटे साहेब यांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातोय. पहिला बॉल तिसऱ्या षटकाचा हवेत हवाई सफर. इट्स आउट ऑफ द पार्क. पंकजचा विचार केला तर कदाचित मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये हा खेळाडू येऊ शकतो. काय गणित आहे दर्शनचं जबरदस्त. तो 32 धावा दाखल का पडते. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. पंकज हो फटका इथे चांगला तिथे विकेट आली आहे. परतावं लागेल. आता मात्र हुकमाच्या एक्काला आपण काय बॅटिंग केले. जोरदार टाळ्या एकदा पंकजसाठी. 10 बॉल 25 कुठल्यात. इथे मारायचाच प्रयत्न करायचा होता कारण भैरवीचा षटक आहे स्लॉकचा षटक आणि इथून आक्रमकतेचीच भूमिका साकारायची होती. जबरदस्त बॅटिंग. 32 झाल्यात. अजून 4 बॉल आहे. चला काटेजेवाडी टीम एक अतिरिक्त खेळाडू कोणत्याही क्षणाला मग तुमचा आतमध्ये घेतला जाईल. वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर विशेष सन्मान आमच्या मुख्य मंचावरती रोहनदादा घुडे यांचा देखील विशेष सन्मान मुख्य मंचावरती केला जाईल. घुडे यांचा विशेष सन्मान आमचे परम मित्र यांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जाईल. कॅमेरामॅन फोकस करा आमच्या स्टेज वरती. ते चेंडू हवेत आणि आता परतावं लागेल. राजकारणातील युवा नेतृत्व म्हणजे आमच्या रोहनदादा घोडे यांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातो. तिसरा पंचांची मागणी. It's a fair delivery. Ganesh on a hat trick. गोलंदाज तयार. तयार अमोल. ओहो गतीमध्ये परिवर्तन केलाय. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रन आउट. फलंदाज होईल बाद. सिंगल आली आहे. पहिला बॉल वरती षटकार आला होता. काय फटका तिथे खेचला होता पण त्यानंतर कमबॅक गणेश राहिलं. तिसऱ्या बॉलवरती देखील विकेट आली पण ती सांघिक विकेट आहे. रनआउटची विकेट कोणत्याही खेळाडूच्या खात्यामध्ये जात नाही तर ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. आता विचार केला तर अजून 2 बॉल शिल्लक आहेत आणि संघाच्या टोटलचा विचार आपण केला तर 33 धावा आणि शुभम न्यू बॅटर. हो इथे हवेत बॉल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एक कंप्लीट. एकच. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे स्क्वेअर लेग पंचांनी.
इट्स अ बीमर. नो बॉल. नो +1. आता स्ट्रायकर एंड वरती शुभम पवार. फुलटॉस बॉल हवेत होता. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव नाही नाही. जर नाही नाही जर खेळाडूच्या म्हणजे बॅटरच्या बॉडीला किंवा बॅटला बॉल लागला तर त्याच्या पुढच्या धावा दिल्या जात नाही. आता नवीन नियम आले, भरपूर नवीन नियम आले सर. पहिले बॉल फुटल्यानंतर कॅच झाली तरी षटकार गेला तरी डेड बॉल द्यायचे. आता डेड बॉल देत नाहीत. पहिले तुम्ही किती वरून टाका, पहिले स्टंपवर जर बॉल गेला तर विकेट द्यायचे. हो हो, इथे देखील चांगला फटका होता. तिथे क्षेत्ररक्षक आणि झेल झालाय आणि शेवटच्या मोमेंटला आलेली ही विकेट. आणि आता संघाची टोटल 38 धावींचा लक्ष टीम काटेचेवाडी या टीमला. 38चा टार्गेट आहे. 37 बनल्यात. प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण, द्वितीय पारितोषिकाचा मानकरी कोण, तृतीय आणि चतुर्थ आणि पाचवा. तर पाचवा महासंघ असेल यात शंका नाही. पण विनर टू थर्ड बरोबर ना रोजस सर. विनर टू थर्ड. अतुलजी भोईर सर अर्थात सोनावळे गावचे पोलीस पाटील सर या कुठे असतील तर आमच्या मुख्य मंचावरती तुमचं वेलकम सर. हार्दिक स्वागत. 18 बॉल 38 समीकरण. दुसऱ्या सत्राला सुरुवात आणि समालोचन कक्षामध्ये कुमार बाबरे सर. धन्यवाद. अतुल भोईर सर सोनावले गावचे पोलीस पाटील कुठे असेल तर या आमच्या मुख्य मंचावरती. धन्यवाद दर्शन निश्चिते सर, ज्यांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकत होता. याच विभागातील एक नामांकित समालोचक आहेत आणि अप्रतिम समालोचक ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण ऐकत असतो. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्याकडे. 18 बॉल आणि 38 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये असेल. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सध्या पाहिलं तर नक्की एका साईडला साई स्पोर्ट्स कदमपाडा संघ आणि एका साईडला आपण पाहिलं तर JB स्पोर्ट्स काटाचीवाडी संघ. सामना मात्र रंगेल यात काही शंका नाही. सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना प्रथमतः खेळाच्या पूर्वार्धामध्ये साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाने 37 धावा जोडल्या गेल्या टीमच्या स्कोर कार्डवर आणि जिंकण्यासाठी JB स्पोर्ट्स काटाचीवाडी या संघासमोर 38 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. सामन्यामध्ये होईल काय, येणारे मात्र 18 बॉल इथे सांगून जातील. मित्रांनो विनंती असेल, स्टंपला कोणी लावू नका, ही सर्वात महत्वाची गोष्ट. सामना कोणी जिंकू द्या, आनंद सेलिब्रेशन जरूर करा, परंतु स्टंप आमच्याकडे जमा करा बस. मॅच लावली सुरुवात. पंकज पहिला आज बॉल ऑन साइड लावून दराज केला, फटका एक्झिक्यूट केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक खाली क्षेत्र निवडलं होतं, त्यानंतर क्षेत्ररक्षक तयार येण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर होता. तरी देखील प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले आणि यावेळेस आणखीन एक थोडी फेकी ॲक्युरेट पाहायला मिळते.
काय घडलं इथे चौकार दिलाय पंचाने. ओके, चेक केला जाईल. पंचांचा इशारा चौकार आलाय, परंतु इथे चेक केलं जातंय. 7 स्टार वाहिनी टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल. खऱ्या अर्थाने नक्कीच 38 धावांची आवश्यकता आहे. स्वर्गीय रघुनाथ स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16चा दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवसामध्ये अंतिम सामना. एका साईडला साई स्पोर्ट्स कदमपाडा आणि त्यांच्या विपक्ष काट्याची वाडी हा संघ. डिसिजन पेंडिंग असेल. प्रॉपरली इथे चेक केलं जाते काय घडलं असेल. एफर्ट खूप चांगले होते. डिसिजन काही येऊ, परंतु एफर्ट खूप चांगले होते. प्रयत्न खूप चांगले होते. जे मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हरकत नाहीये. चौकार असेल. चला, पहिल्या बॉलवर चौकार वसूल केला. प्रयत्न संघर्ष दोघांचा ही खूप चांगला राहिला, कारण की एका अनुषंगाने बॅटरचा देखील तितकंच चांगला संघर्ष होता, परंतु त्यानंतर क्षेत्ररक्षकाचा देखील भरपूर चांगला संघर्ष पाहायला मिळाला. परंतु इथे नक्की हा चौकार अडवू शकला नाही. धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले. ग्रँड फायनलचा हा सामना आपण पाहतोय. ओहो, यावेळेस आक्रमण आक्रमण. ओहो, बॉल पाठवून दिले थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यूज इट. लांबच लांब ब्युटिफुल षटकार. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला करताना काशीनाथ या खेळाडूची पाहतोय. सध्या क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा हा दैदित्यमान 16चा दिवस क्रमांक शेवटचा आणि शेवटच्या दिवसामधील शेवटची मॅच. 38 धावांचा पाठलाग करायचे सध्याच्या टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पंकज बॉलिंग ट्राय करायला, त्याच्यावर आक्रमकता स्वीकार केले बॅटर काशीनाथने. आणि सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि आज देखील आपल्या गाभासाठी आणि नावासाठी झुंज देतोय. प्रेक्षकांची देखील भरपूर गर्दी या स्पर्धेमध्ये पाहतो. बॅकफुटवर कट केलं. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. अलाय आणि शॉर्ट कव्हर मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकच सिंगल इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. सामना सध्याच्या घडीला जर पाहिलं तर जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी हा संघ, त्यांच्या विपक्ष साई स्पोर्ट्स कदमपाडा. दोन संघांमध्ये चाललेली धडपड, मेहनत, जिद्द. आता मात्र जिंकेल कोण? येणारे 15 बॉल आणि 27 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये? येणारे मात्र 15 बॉल इथे सांगून जातील. पुढील बॉल. ओहो, फुलटॉस बॉल ऑन साइडला. पुन्हा डीप मध्ये क्षेत्ररक्षक अमोल, त्याच्याकडे मिस्टेक, कॅच ड्रॉप आणि त्याचं रूपांतर 4 धाब्यांमध्ये. काय घडतंय मॅच मध्ये? मॅच महत्वाचा आहे. फायनलचा सामना खेळतोय आणि त्यामध्ये झालेली ही मिस्टेक, मिसअंडरस्टँडिंग मागणी ठरू शकते. विस्फोटक फलंदाज ज्याची अक्षरशः इथे कॅच ड्रॉप झाले. सध्याच्या घडीला इथे मात्र नक्कीच संकट मोचकची कामगिरी करणारा आपला हा खेळाडूला आपण पाहतोय आणि त्याची कॅच ड्रॉप सध्याच्या घडीला मागणी ठरू शकते. या मॅच मध्ये 14 बॉल शिल्लक. बॅटची कडा. यावेळेस बॉल पाठीमागे चालले. एसटी रक्षकांचं बॅकअप चांगलं येत आहे आणि याचा अनुषंगाने इथे पाहिलं तर हा नक्कीच हा डॉट बॉल थोडासा मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही. सामना महत्वाचा असेल. दोन्ही संघांकडे हा सामना जिंकलेला असेल, कारण की दोन्ही टीमवर प्रेशर असेल. आता सध्याच्या घडीला मनोबल थोडंसं बॅटिंग करणार टीम म्हणजे जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी या संघाकडे असेल, वाढला असेल, कारण की आतापर्यंत 5 बॉल मध्ये 15 धावा ज्यामध्ये कुठल्या जातात आणि या मॅच मध्ये थोडंसं शिरकाव मजबूत करताना बॅटिंग करणार टीम काट्याची वाडी या संघाला पाहतोय. पुढील बॉल. स्टील 1 टू गो. ओहो, यावेळी घडले काय? आणि सध्याच्या घडीला डाऊन द लेग स्टिक यस्टा सोडून जातोय. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली. धावसंख्या 16 या आकड्यावर. धाव कुठूनही येणं गरजेचं राहील. सध्या पाहिलं तर नक्कीच आक्रमकता स्वीकार केली होती. काशीनाथ त्याच्या बॅटमधनं 3 बॉल 11 धावांची खेळली पाहिली आणि गणेशच्या बॅटमधनं देखील 2 बॉल 4 धावांची खेळली पाहिली. शेवटचा बॉल. पंकज बॉलिंग ट्रॅकवर.
ओहो, इथे नक्कीच गतीमध्ये परिवर्तन. सध्याच्या घडीला पाहिलं शेवटच्या बॉलवर थोडस मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाहीये. आता मॅचचं समीकरण जर पाहिलं 12 बॉल 22 धाब्यांची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल का, मॅच मध्ये बिघडेल का, येणारी मात्र वेळ इथे सांगून जाईल. सामना दोन्ही टीम साठी महत्वाचा आहे. फायनलचा सामना आज खऱ्या अर्थाने पाहिलं रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025. रघुनाथ बाबा यांच्या आठवणींना चालना देणारी स्पर्धा. दिवस क्रमांक शेवटचा आणि शेवटच्या दिवसातील अंतिम सामना महासंग्राम. एका साईडला JB स्पोर्ट्स काट्याची वाडी आणि त्यांच्या विपक्ष साई स्पोर्ट्स कदमपाडा. सामना मात्र रंगेल यात काही शंका नाही. 12 बॉल 22 धाब्यांची आवश्यकता. प्रेक्षक देखील भरपूर पाहतोय या स्पर्धेला. प्रेक्षकांनो, ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या विभागातील एक नामांकित स्पर्धा. पर्व पहिले आहे आणि पर्व पहिल्यामध्ये इतकं दमदार आयोजन. काय इथे पाहिलं तर नक्कीच आयोजन केले आज खऱ्या अर्थाने नक्कीच जे स्वप्न पाहिले होते आणि त्या स्वप्नांना आकार दिलाय. आणि आज मात्र शेवटचा सामना, अंतिम सामना, महासंग्राम. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. दिवस क्रमांक शेवटचा आणि सामना देखील शेवटचा. भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणजेच सोनावले गावचे पोलीस पाटील यांचं शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. मायचे उपदारशाल प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन अतुल भोईर साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. यावेळी ऑन साईडला केलाय फटका एक्झिक्यूट करायचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. एकच सिंगल इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावसंख्या सध्याच्या घडीला जर पाहिली तर नक्कीच 17 याकडे जाऊन पोहोचले. 38 धावांचा पाठलाग करायचे. सध्याच्या घडीला 11 बॉल 21 धावांचं समीकरण या मॅच मध्ये पाहतोय. बॅटिंग मार्कवर काशीनाथ नावाचा फलंदाज अद्याप मैदानामध्ये आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. ते म्हणजे साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाला. कारण की अक्षरशः 4 बॉल मध्ये 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या बॅट मध्ये पाहिलं आणि त्याच्या सोबतीला आपण गणेशला पाहतोय. ओपनिंग जोडी आहे आणि क्रमांक 2 चा दिवस ज्याने अक्षरशः गाजून ठेवला होता. ओहो, पुन्हा एकदा इथे पाहिलं तर डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, गॅप एक्झिक्यूट केलं होता. अमोल आला बॉल पर्यंत पोहोचला. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडे पाहायला मिळतं. एकच सिंगल मिळेल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावसंख्या 18 याकडे जाऊन पोहोचले. मॅच मध्ये इथे घडेल काय. 10 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता. इथे मात्र स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषकाचा महाअंतिम विजेता कोण होईल. येणारे 10 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता. हो, बागफुटवर फटका बसला. मिस्टायमिंग स्ट्रोक. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक धावतो. बॉलच्या मागे प्रयत्न जरूर केले, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला गेला आणि तोपर्यंत 2 धाबा इथे इक्वडले जाते. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या जी मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 20 या आकड्यावर. 9 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता. या पद्धतीची फटकेबाजी इथे करावी लागेल. सध्याच्या घडीला इथे सांगून द्यावा लागेल काशीनाथ आणि त्याच्या सोबतीला बॅटर गेलाय तो म्हणजेच गणेश, की अजूनही आम्ही आहोत आणि आम्हाला हा सामना जिंकावायचे, कारण की अजूनही इथे शर्यत संपली नाहीये. 9 बॉल 18 धाबा, पण त्याच ताकदीची गोलंदाजी करताना गोलंदाज आपण सध्याच्या घडीला संतोषला पाहतोय. फटका बसलाय. उंची जास्त, अंतर कमी. झेल घ्यावा लागेल. काय घडतंय मॅच मध्ये, फायनल मॅच आणि त्यामध्ये झालेली मिस्टेक, मिसअंडरस्टँडिंग. आणखीन 2 धाबा. काय घडतंय, काय घडतंय. सामना चुरशीचा असेल यात काही शंका नाहीये. आणखीन 2 धाबा ऍड होत्यात. इथे कॅच ड्रॉप झाले. तू कमी असं काही चित्र सध्याच्या घडीला आणि कॅच मात्र कोणीच पकडली नाहीये. सध्या जर पाहिलं तर नक्कीच आणखीन 2 धाबा ऍड होतील. जास्त टीम मिटिंग घेऊ नका. शेवटचे बॉल शिल्लक असतील. महाअंतिम 16 आपण खेळतोय आणि सध्या जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये आता हा रणसंग्राम रंगतोय आणि जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने 8 बॉल आणि 16 धाब्यांची आवश्यकता. 12.00 च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करावी लागेल JB स्पोर्ट्स काट्याची वाडी या संघाला. ऑन साइडला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर. काय घडतंय. आणखीन एक दर्जेदार चौकार ठोकलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले 26. लॉस ऑफ 0 विकेट. या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 12 धाब्यांची आवश्यकता. चार दिवस ज्यांची अप्रतिम क्वालिटी आपण क्लिअरिटी पाहिली. 7 स्टार वाहिनी यांचं देखील कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबरीने गेले 4 दिवस विलास पवार सर ज्यांनी योग्य रीतीने पंचगिरी केले त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सस्नेह स्वागत. सामना
महत्वाचा आहे. 7 बॉल आणि 12 धाब्यांची आवश्यकता. 26 लॉस ऑफ 0 विकेट. ओहो, यावेळी घडलंय काय? आता मात्र नक्कीच वाईट बॉल आलाय. संघर्ष दोन्ही टीमला करावा लागेल. प्रयत्नातनी परमेश्वर. प्रयत्न तगडे असले तर नशिबाला देखील आपल्या समोर झुंकावं लागेल, वाकावं लागेल. सध्या जर आपण पाहिलं तर कदमपाड्या संघाने भरपूर चांगला खेळ केलाय, परंतु क्रिकेटमध्ये भविष्य काळ आणि भूतकाळाला महत्व नसतं, वर्तमान काळाला महत्व असतं. मागील मॅच मध्ये तुम्ही हिरो जरी बनला असाल, परंतु ही मॅच मध्ये तुम्हाला काय करणं हे अपेक्षित असतं आणि हेच मात्र वर्तमान काळ क्रिकेटमध्ये तुम्हाला फोकस करावं लागतं. यावेळेस आपल्यातून बॉलला पाठवून थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लोंगान बाउंड्रीच्या लाईनच्या बाहेर ठोकलाय. आणखीन एक षटकार. सध्या हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो. आज आपला गाव जिंकतोय. ढोल ताशे नगर वाजणार. आज मात्र कोणता गाव जिंकणार? कोणत्या गावाच्या नावाचा डंका रघुनाथ बाबा स्मृती चषकामध्ये गाडला जाईल? येणारे 6 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये? आता मात्र संकट आलाय साई स्पोर्ट्स कदमपाडा संघावर. या षटकाराने सर्व काय सांगून दिलं या सामन्याचं चित्र. धावसंख्या 33 या आकड्यावर आणि आता जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता. सध्याच्या घडीला संघाचा संकट मोचक काशीनाथ, ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी देखील केली आहे या मॅच मध्ये. काशीनाथ याच्या बॅटमधनं 8 बॉल 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. आणि जर काशीनाथच्या बॅटमधनं चांगले फटके येतात, त्याला स्ट्राईक रोटेट करायचं काम सध्याच्या घडीला गणेशने देखील केलंय, कारण की त्याच्या बॅटमध्ये देखील एक संघर्षमय खेळी आपण पाहतो. गणेश याच्या बॅटमध्ये 4 बॉल आणि 5 धाब्यांची खेळी. 5 धावा. बाकफूटवर कट केले. सलमान दिले इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक. इथे फक्त एक सिंगल इक्वली जाईल. एकापेक्षा आज एक मिळणार नाहीये. सध्याच्या घडीला काशीनाथ त्याच्या बॅटमध्ये चांगले फटकेबाजी येतात, तर गणेश त्याला स्ट्राईक रोटेट करायचं काम करतोय. महासंग्राम, महाअंतिम 16. 5 बॉल 4 धाब्यांची गरज. क्रिकेटचा हा सामना, क्रिकेटचा हा 16 मात्र कोण हुंकेल, कोण संपेल? सध्या आपण नक्कीच सुनील गावस्कर सरांची एक आपण कविता जी मात्र आपण पाहतो असो. अफाट अभिषा मैदान येतो, यशो वेळोवेळी डाव येताच जमवशी तो आपली केली. काल करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. जवत आली जव जेल घ्यायला जो तो बासेराशी. स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषकाचे महाअंतिम विजेता म्हणजेच JB स्पोर्ट्स काटाची वाडी संघ. खूप चांगला खेळ केला. वाट मॅच. काय खेळ केलाय? आपलातून खेळली.